विचार करा, जर आज अचानक सरकारने असा नियम काढला की कसला नियम? म्हणजे असा नियम की पुढची 18 वर्ष कोणतेही चित्रपट, नाटक किंवा वेब सिरीज बनणार नाहीत आणि प्रदर्शितही होणार नाहीत, तर काय होईल? बापरे, मनोरंजनाशिवाय जगण्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. समाजाचा एक मोठा श्वासच कोंडला जाईल ना. हो ना. पण विशेष म्हणजे ही कोणतीही काल्पनिक परिस्थिती नाहीये. खरंय, 1642 मध्ये इंग्लंडमध्ये अगदी हेच घडलं होतं. एका अत्यंत कर्मठ धार्मिक गटाने, ज्यांना आपण प्युरिटन्स म्हणतो, त्यांनी नैतिकतेच्या नावाखाली इंग्लंडमधील सर्व थिएटर्स चक्क बंद पाडली होती. सलग 18 वर्ष एकही नाटक मंचावर आलं नाही. आणि हीच ती गोष्ट आहे जी साहित्याच्या इतिहासाला इतकी रंजक बनवते. नक्कीच. आज आपण आपल्याकडे असलेल्या माहितीचा एक सखोल वेध घेणार आहोत. आपल्याकडे क्लासिकल, ब्रिटिश आणि अमेरिकन साहित्य युगांबद्दलची खूप विस्तृत माहिती आहे. आणि आजच्या या चर्चेचं ध्येय फक्त कोणतं पुस्तक कधी लिहिलं गेलं हे पाहणं नाहीये. अगदी बरोबर. इसवी पूर्व 1200 पासून ते थेट आजच्या या डिजिटल युगापर्यंत साहित्याने मानवी इतिहासाला, विचारसरणीला आणि आपल्या मानसिकतेला कसा आकार दिला याचा शोध आपण घेणार आहोत. जे लोक सातत्याने नवं काहीतरी शिकू इच्छितात त्यांच्यासाठी हा प्रवास खूपच रंजक ठरेल. कारण हजारो पानांची पुस्तके न वाचता मानवी समाज आणि संस्कृतीत कसे बदल होत गेले याचा एक स्पष्ट आराखडा आपण उलगडणार आहोत. म्हणजे साहित्याचा इतिहास हा खऱ्या अर्थाने मानवी उत्क्रांतीचा आणि मानवी मनातील गोंधळाचा इतिहास आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, अगदी 100%. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. या प्रवासाची सुरुवात होते ती थेट ग्रीक साहित्याच्या होमेरिक काळातून, साधारण पूर्व 1200 ते 800चा काळ. हा काळ लिखित पुस्तकांचा नव्हता. नाही, तो मौखिक परंपरेचा होता. द इलियाड आणि द ओडिसी यांसारख्या महाकाव्यांच्या कथा फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी सांगितल्या जायच्या. हो, आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे एक सेकंद, मौखिक साहित्याबद्दल वाचताना मला कायम लहानपणी खेळल्या जाणाऱ्या चायनीज विस्पर्स या खेळाची आठवण येते. अरे हो, अगदी तसंच काहीसं. म्हणजे शेकडो वर्ष लोक एकमेकांना कथा सांगत राहिले, त्यात स्वतःच्या कल्पना मिसळत राहिले आणि शेवटी कुणीतरी ते एका ठिकाणी लिहून काढलं. होय, तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक जिवंत प्रवाह होता. पण या मौखिक कथांमागील मूळ कारण समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे कसं? तो काळ योद्धे, भटक्या जमाती आणि समुद्री चाच्यांचा होता. त्या काळात जगणं हेच एक मोठं आव्हान होतं. रोजचा दिवस हा जगण्यासाठीचा संघर्ष होता. अच्छा, म्हणजे सर्व्हायव्हल. अगदी तेच. त्यामुळे साहजिकच त्यांच्या कथांमध्ये युद्ध, शौर्य, शारीरिक ताकद आणि देवतांचे चमत्कार यांना सर्वाधिक महत्त्व होतं. समाजाला त्याच गोष्टींची गरज होती. पण पुढे जाऊन हे बदलत गेलं ना, कारण आणि कसं आहे, माणसाला सतत युद्ध करून थकायला होतं. बरोबर. जेव्हा समाज थोडा स्थिर झाला तेव्हा साधारण पूर्व 800च्या आसपास क्लासिकल ग्रीक काळ सुरू झाला. अथेन्स शहराचा सुवर्ण काळ आला आणि लोकशाहीची सुरुवात झाली. आणि तिथेच साहित्याचा पोत पूर्णपणे बदलला. जेव्हा तुम्हाला उद्याच्या जेवणाची किंवा शत्रूच्या हल्ल्याची चिंता नसते, तेव्हाच तुम्ही निवांत बसून आयुष्याचा अर्थाबद्दल विचार करू शकता. खरंय, पोटाची खळगी भरलेली असली की तत्वज्ञान सुचतं म्हणतात. हो ना. याच काळात प्लेटो, सॉक्रेटिस आणि सोफोक्लेस यांच्यासारखे विचारवंत आणि नाटककार उदयास आले. साहित्य आता हिंसक योद्ध्यांच्या रंजक कथा सांगण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. मग ते कुठे वळलं? ते तत्वज्ञान, राजकारण, नागरिकत्व आणि नैतिकतेचा अत्यंत खोलवर शोध घेऊ लागले. माणसाने विचार करायला सुरुवात केली होती. आणि त्यानंतर आले रोमन लोक. रोमन साम्राज्याच्या काळात ओविड आणि वर्जेल यांच्यासारख्या लेखकांनी या तत्वज्ञानाला आणखी व्यापक रूप दिलं. पण मला असं वाटतं की यानंतर साहित्याच्या इतिहासात एक प्रचंड मोठा आणि गडद वळणबिंदू आला. तू धर्माच्या वाढत्या प्रभावाबद्दल बोलतोयस का? हो, अगदी तेच. साधारण 455 इसवी सनाच्या आसपास रोमन साम्राज्य अस्ताला जाऊ लागलं आणि पॅट्रिस्टिक काळ सुरू झाला. संपूर्ण युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार वेगाने होऊ लागला होता. हा खऱ्या अर्थाने एक मोठं स्थित्यंतर होता. सेंट ऑगस्टीन यांच्यासारख्या सुरुवातीच्या ख्रिश्चन लेखकांनी साहित्याला एक वेगळीच दिशा दिली. म्हणजे पूर्वीचं ग्रीक साहित्य जिथे मानवी प्रश्न आणि तत्वज्ञानावर भर देत होतं, तिथे आता साहित्याचं मुख्य काम धार्मिक आणि नैतिक धडे देणं हे बनलं. अगदी बरोबर. आणि याच काळात मध्ययुगीन ब्रिटिश साहित्याचा पाया रचला गेला. जुन्या इंग्रजीत बेओवुल्फ सारखी महाकाव्य लिहिली गेली.
त्यात योद्ध्यांच्या कथा होत्याच, पण त्यावर ख्रिश्चन मूल्यांचा पगडा स्पष्ट दिसत होता. होय. आणि जसजसं आपण मध्ययुगात पुढे जातो तसतशा जेफ्री चॉसर यांच्या कॅन्टरबरी टेल्स सारख्या कलाकृती समोर येतात. चॉसरने समाजातील विविध स्तरांतील लोकांचं, अगदी धर्मगुरूपासून ते सामान्य कामगारांपर्यंत अत्यंत बारकाईने चित्रण केलं होतं. म्हणजे साहित्य आता हळूहळू देवळातून बाहेर पडून पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या आयुष्यात ढोकाव पाहत होतं. आणि याच प्रक्रियेने एका नव्या युगाची पहाट आणली, प्रबोधन काळ, ज्याला आपण रेनेसान्स म्हणतो. 1500 ते 1660 हा तो काळ आहे जिथे युरोप आणि विशेषतः इंग्लंडमध्ये विचारांशी एक मोठी क्रांती झाली. एलिझाबेथन काळ, जिथे विल्यम शेक्सपियरसारख्या दिग्गजाने साहित्यात मानवी भावनांचा अक्षरशः स्फोट घडवून आणला. शेक्सपियरची नाटके केवळ राजा महाराजांच्या कथा नव्हत्या, त्या मानवी मनाचा, प्रेमाचा, रागाचा आणि मत्सराचा अत्यंत गुंतागुंतीचा अभ्यास होता. आणि त्याच वेळेस जेकोबियन काळात किंग जेम्स बायबल तयार झालं, ज्याने इंग्रजी भाषेला एक अद्भुत सौंदर्य दिलं. प्रबोधन काळ हा खऱ्या अर्थाने मानवकेंद्रित होता बघ. देव, धर्म आणि परलोकाकडून लक्ष वळवून माणसाने स्वतःकडे, स्वतःच्या क्षमतांकडे आणि तर्काकडे पाहायला सुरुवात केली होती. पण कोणताही मोठा बदल असा शांततेत होत नाही ना. नाहीच मुळी. जेव्हा समाज अत्यंत वेगाने मुक्त विचारांकडे जातो तेव्हा जुन्या विचारांचे लोक त्याला विरोध करतातच. आणि आपण मगाशी सुरुवातीला जी चर्चा केली ती 1642ची थिएटर्स बंदी. हो, ती याच संघर्षाचा परिणाम होती. प्युरिटन लोकांनी ती बंदी लादली कारण त्यांच्या मते कला आणि नाटके ही माणसाला भ्रष्ट करत होती. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे कलेची ताकद किती मोठी असते हे यातून सिद्ध होतं. पण कितीही दाबली तरी कला उसवून वर येतेच. नक्कीच. 1640 नंतर जेव्हा निओ क्लासिकल आणि ऑगस्टन काळ सुरू झाला तेव्हा भावनांच्या उद्रेकापेक्षा तर्कशुद्धता, तत्वज्ञान आणि शिस्त यावर जास्त भर दिला गेला. साहित्याने विज्ञानाची आणि तर्काची कास धरली. डॅनियल डेफो यांच्या रॉबिन्सन क्रुसो सारख्या पहिल्या इंग्रजी कादंबऱ्या याच काळात लिहिल्या गेल्या. रॉबिन्सन क्रुसो हे तर्काचं एक उत्तम उदाहरण आहे. एक माणूस निर्जन बेटावर अडकतो आणि देवाच्या चमत्काराची वाट न पाहता स्वतःच्या बुद्धीने आणि तर्काने तिथे जगण्याचे मार्ग शोधतो. तर जाणीवेवर अमेरिकेत एक वेगळीच क्रांती शिजत होती. अमेरिकन साहित्याचा सुरुवातीचा काळ म्हणजे वसाहतवाद. सुरुवातीला तिथे फक्त धार्मिक आणि ऐतिहासिक नोंदी लिहिल्या गेल्या. पण जसजसा क्रांतीचा काळ जवळ आला तसतसं साहित्य हे एक राजकीय हत्यार बनू लागलं. 1776 मध्ये थॉमस पेन याने कॉमन सेन्स लिहिलं आणि थॉमस जेफरसनने डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्सचा मसुदा तयार केला. पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. मला सांगा, थॉमस पेन सारख्या लेखकांनी आपल्या साहित्यातून खरोखर क्रांती घडवून आणली की समाजात आधीपासूनच जो ब्रिटिश राजवटीविरुद्धचा संताप खदखदत होता त्याचे ते केवळ एक प्रतिबिंब होते? खूप छान प्रश्न आहे. साहित्य आधी की समाज आधी? हो, तेच. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडलं तर समाज आधीपासूनच अस्वस्थ होता हे नक्की. पण थॉमस पेनने त्या अस्वस्थतेला एका विशिष्ट यंत्रणेतून क्रांतीत बदलले. म्हणजे कसं? हाणे अत्यंत अवघड, उच्चभ्रू आणि लॅटिन शब्दांनी भरलेलं असायचं, जे सामान्य माणसाला समजत नसे. थॉमस पेनने जाणीवपूर्वक ती पद्धत मोडून काढली. अच्छा. त्यांनी कॉमन सेन्स अतिशय सोप्या, थेट आणि रस्त्यावरच्या सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहिलं. त्यामुळे क्रांतीचा विचार थेट तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. म्हणजेच साहित्य हे केवळ आरसा नव्हतं, तर ते एका ठिणगीचं रूपांतर वणव्यात करणारं हत्यार होतं. अगदी बरोबर. क्या बात आहे. आणि याच जोरावर अमेरिका एक स्वतंत्र देश म्हणून उभा राहिला. रॉयल टायलर यांचं द कॉन्ट्रास्ट हे पहिलं अमेरिकन नाटक आणि विल्यम हेल यांची पहिली कादंबरी, यातून एक नवीन अमेरिकन ओळख निर्माण होऊ लागली होती. पण मानवी मन एकाच अवस्थेत जास्त काळ राहू शकत नाही, हेही तितकंच खरंय. म्हणजे अतितर्कशुद्धता, विज्ञान आणि नियमांमध्ये जगण्याचा माणसाला शेवटी कंटाळा आलाच. यंत्रांसारखं जगणं मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे ना. आणि यातूनच झाला भावनांचा एक प्रचंड मोठा स्फोट, ज्याला आपण रोमॅन्टिक काळ म्हणतो. हो, साधारण 1785 ते 1832चा हा काळ. मला तर ही संपूर्ण प्रक्रिया एका किशोरवयीन मुलासारखी वाटते. हे बघा. किशोरवयीन. हो, रोमॅन्टिसिझम म्हणजे एखाद्या किशोरवयीन मुलाने पालकांच्या कडक आणि शिस्तबद्ध नियमांविरुद्ध बंड करणं, काळे कपडे घालणं, निसर्गात जाऊन एकट्यानेच कविता करणं आणि भावनांच्या आहारी जाणं. तुझं हे उदाहरण गमतीशीर आहे, पण यामागील गांभीर्यही आपण समजून घेतलं पाहिजे. हे बंड केवळ नियमांविरुद्ध नव्हतं. मग
ते औद्योगिक क्रांतीच्या भीषण वास्तवाला दिलेला नकार होता. शहरांमध्ये कारखाने उभे राहत होते, धूर आणि प्रदूषण वाढत होतं, माणसे यंत्रांसारखी राबत होती. अशा वेळी निसर्गाच्या कुशीत परत जाण्याची ओढ निर्माण होणे स्वाभाविक होते. बरोबर. या काळात तर्काला विरोध करून भावना, निसर्ग आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्व दिलं गेलं. विल्यम वॉर्ड्सवर्थ यांच्या कवितांमधनं निसर्गाचं उदात्तीकरण झालं. आणि अमेरिकेत एडगर ॲलन पो यांनी साहित्याला एक वेगळीच रहस्यमय आणि गडद किनार दिली. याच काळात मेरी शेली यांच्या फ्रँकनस्टाईनसारख्या कादंबऱ्यांमधून गॉथिक साहित्याचा जन्म झाला ना? होय, गॉथिक म्हणजे जिथे जुने किल्ले, अंधार, रहस्य आणि मानवी मनातील भीती यांचं चित्रण असतं. विज्ञानाच्या अतिरेकाची भीती मेरी शेलीने फ्रँकेनस्टाईनमध्ये अत्यंत अचूकपणे मांडली आहे. अमेरिकेत याच रोमॅन्टिक विचारसरणीचा एक नवा प्रकार उदयाला आला, ज्याला आपण ट्रान्सेंडेंटलिझम म्हणतो. राल्फ वॉल्डो इमर्सन आणि हेनरी डेव्हिड थोरिओ हे याचे प्रमुख प्रणेते. अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रान्सेंडेंटलिझम म्हणजे देवाला किंवा शांततेला शोधण्यासाठी तुम्हाला कोणत्याही चर्चमध्ये जाण्याची गरज नाही. बरोबर. तुम्ही निसर्गात एकटे फेरफटका मारून किंवा स्वतःच्या अंतर्मनात डोकावूनही तो अनुभव घेऊ शकता. हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा सर्वोच्च बिंदू होता. हे सगळं ऐकायला खूप सुंदर आणि स्वप्नाळू वाटतंय. पण मला एक सांगा, निसर्गाच्या या स्वप्नातून माणसाला कधीतरी जागे व्हावेच लागणार होते ना? कारण त्यानंतर जो काळ आला त्याला आपण वास्तववाद आणि निसर्गवाद म्हणतो. होय, आणि ती जागा अतिशय भयानक होती. अमेरिकन यादवी युद्ध आणि औद्योगिक क्रांतीच्या दुसऱ्या लाटेने माणसाला अक्षरशः जमिनीवर आपटले. बापरे. युद्धातील लाखो मृत्यू आणि कारखान्यांमध्ये 18-18 तास राबणाऱ्या कामगारांची दयनीय अवस्था पाहून लेखकांना जाणवलं की आता स्वप्नाळू कथा सांगून चालणार नाही. इथे मला एक शंका येते. विचार ना. जेव्हा लोक प्रत्यक्षात युद्ध, गरिबी आणि आजारांनी होरपळत होते, तेव्हा त्यांना चार्ल्स डिकन्स किंवा मार्क ट्वेन यांच्या गरिबीच्या कथा वाचण्यात काय रस असेल? चांगला प्रश्न आहे. म्हणजे लोकांना तर अशा कठीण काळात त्यातून सुटका हवी असते ना, काहीतरी मनोरंजक वाचून दुःख विसरायचं असतं. मग वास्तववादी साहित्य इतकं लोकप्रिय कसं झालं? वास्तवापासून पळ काढण्याऐवजी लोकांना एक प्रकारची सांत्वना आणि जाणीव हवी होती की ते या दुःखात एकटे नाहीत. अच्छा, म्हणजे एक प्रकारचा आधार. एक अत्यंत कुतूहलजनक प्रवाह आला, निसर्गवाद किंवा नॅचरलिझम. जॅक लंडन आणि स्टीफन क्रेन यांसारखे लेखक या काळात समोर आले. पण मला सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की या निसर्गवादावर चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताचा प्रचंड प्रभाव होता. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की डार्विनच्या विज्ञानाने साहित्याला कसं बदललं. डार्विनच्या सिद्धांताने माणसाचा अहंकार कसा मोडून काढला हे इथे समजून घ्यायला हवं. म्हणजे आपण देवाचे लाडके आहोत हा भ्रम मोडला. अगदी तेच. तोपर्यंत माणसाला वाटायचं की आपण देवाचं सर्वात बुद्धिमान आणि वेगळं अपत्य आहोत. पण डार्विनने सांगितलं की आपणही उत्क्रांत झालेले इतर प्राण्यांसारखेच एक प्राणी आहोत. निसर्गवादाने साहित्याकडे याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं. या कथांमधील पात्रे त्यांच्या नशिबावर स्वतः नियंत्रण ठेवणारी नसतात. ती केवळ त्यांची अनुवंशिकता आणि परिस्थितीने चालवली जातात. म्हणजे निसर्ग हा क्रूर नाहीये, तो फक्त तटस्थ आहे आणि माणूस हा त्या अवाढ्य चक्रातील एक अत्यंत क्षुद्र जीव आहे. बरोबर. हे सत्य या साहित्याने मांडले. बापरे. माणसाला देवदूतावरून थेट एका हतबल प्राण्याच्या पातळीवर आणून ठेवलं. आणि मग आपण प्रवेश करतो 20व्या शतकात, जिथे संपूर्ण जगच अक्षरशः विस्कळीत झालं. 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्याने संपूर्ण युरोप आणि अमेरिकेला मुळापासून हादरून टाकलं. जुने नियम, जुनी मूल्य सगळंच उद्ध्वस्त झालं. आणि यातूनच जन्म झाला मॉडर्निझमचा. पहिल्या महायुद्धाच्या विध्वंसानंतर लेखकांना वाटू लागलं की ज्या जुन्या सरळ मार्गाने जाणाऱ्या कथा सांगण्याच्या पद्धती आहेत त्या ह्या नव्या तुटलेल्या जगाचं चित्रण करूच शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी साहित्याचे नियम मोडायला सुरुवात केली ना? हो. कथेचा एक सरळ प्रवाह ठेवण्याऐवळी पात्रांच्या मनातील गोंधळ जसाच्या तसा मांडणे याला सुरुवात झाली. याच मॉडर्निस्ट काळात आपल्याला अमेरिकेत द लॉस्ट जनरेशन पाहायला मिळते. अर्नेस्ट हेमिंग्वे सारखे लेखक. जर तुम्ही हेमिंग्वेची वाक्यरचना बघितली तर ती अतिशय छोटी, थेट आणि कोणत्याही भावनांचा फुलोरा नसलेली असते. कारण पहिल्या महायुद्धातील भीषण नरसंहारानंतर आणि खंदकांमधील मृत्यूनंतर शौर्य, देशभक्ती, महानता हे मोठे शब्द त्यांना खोटे आणि फसवे वाटू लागले होते. युद्धाच्या निरर्थकतेतून ही शैली जन्माला आली होती. अगदी बरोबर.
आणि याच काळात दुसरीकडे एफ स्कॉट फिट्झजराल्ड यांचा जॅझ एज समोर आला, जिथे युद्धाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी लोक पैशांची आणि दारूची उधळपट्टी करत होते. पण आतून एक पोकळपणा होता. हो. त्याचवेळी आफ्रिकन अमेरिकन लेखकांनी हार्लेम रेनिसान्सच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपली संस्कृती आणि हक्क यांवर प्रखर लिखाण केले. पण जसं वाटलं होतं की जग थोडं सावरत आहे, तसंच दुसरं महायुद्ध आलं आणि त्यानंतर अणुबॉम्बचा शोध लागला. आणि या विध्वंसानंतर साहित्यात पोस्टमॉडर्निझम आणि समकालीन काळाची लाट आली. 1939 पासून ते आजपर्यंतचा हा काळ. दुसऱ्या महायुद्धानंतर आणि अणुबॉम्बच्या छायेत जगणाऱ्या माणसाला अस्तित्ववादाचे वेध लागले. आपण का जगतोय? या जगाला काही अर्थ आहे का? यातूनच थिएटर ऑफ दी ॲब्सॉर्ड सारख्या नाट्यप्रकाराचा जन्म झाला. सॅम्युअल बेकेट यांच्या नाटकांमधून संवादाचा अभाव आणि मानवी आयुष्यातील निरर्थकता अत्यंत विदारकपणे मांडली गेली. आणि अमेरिकेत 1950च्या दशकात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारी बीट जनरेशन समोर आली. जॅक केरुॲक आणि ॲलन गिन्सबर्ग यांनी पारंपरिक चौकटींना लाथ मारून अत्यंत मोकळ्या शैलीत लिखाण केले. पण मला आता आजच्या काळाबद्दल विचारायचं आहे. आजच्या डिजिटल युगाकडे बघितलं, साधारण 2000 सालापासून पुढचा काळ, तर इथे सगळंच खूप वेगाने बदलतंय. हो, आजचं जग खूप वेगळं आहे. बहुसांस्कृतिकवाद, गॅब्रियल गार्सिया मार्केज आणि सलमान रश्दी यांचा मॅजिकल रिअलिझम, जिथे वास्तवात अचानक काहीतरी जादुई घडतं, आणि झाडी स्मिथ किंवा सॅली रूनी यांच्या साहित्यातील इंटरनेटमुळे आलेली चिंता. आजचे हे समकालीन साहित्य वसाहतवादाच्या खाणाखुणा, जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या ओळखीच्या संकटाचा शोध घेत आहे. पूर्वी एकच सत्य असायचं ना? हो, पण आजच्या कथांमध्ये अनेक आवाज आहेत, अनेक संस्कृती एकत्र येत आहेत आणि सत्याचे अनेक पैलू मांडले जात आहेत. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? अनेकदा मला असा प्रश्न पडतो की हे पोस्टमॉडर्न आणि आजचे समकालीन लेखक कथांची अशी सरमिसळ करून आपल्याला मुद्दाम गोंधळात तर टाकत नाहीत ना? ते आपल्याला गोंधळात टाकत नाहीत. उलट ते आजच्या माहितीचा स्फोट झालेल्या जगाचे अत्यंत हुबेहूब चित्रण करत आहेत. अच्छा. आज आपल्याकडे एकाच वेळी फोन, लॅपटॉप, टीव्ही अशा हजारो ठिकाणाहून माहिती येत असते. आपलं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. जग अधिक विस्कळीत आणि गुंतागुंतीचे झाले आहे. म्हणजे आजचे साहित्यही जुन्या काळच्या साहित्यासारखे सरळ आणि सोपे असूच शकत नाही. अगदी तेच. ते आजच्या खऱ्या मानसिक अवस्थेचा, या विस्कळीतपणाचा आरसा आहे. हा विचार खरंच डोळे उघडणारा आहे. होमरच्या काळातील समुद्रावर भटकणाऱ्या योद्ध्यांच्या मौखिक कथांपासून ते थेट आजच्या इंटरनेटच्या अतिवापराने चिंताग्रस्त झालेल्या पात्रांच्या कथांपर्यंतचा हा प्रवास. हा केवळ पुस्तकांचा किंवा पानांचा इतिहास नाहीये. हो, तो मानवी मानसिकतेचा, आपल्या भीतीचा, आपल्या आशांचा आणि आपण वेळोवेळी पुकारलेल्या क्रांतीचा एक जिवंत आलेख आहे. आणि आपण आज या सर्व माहितीच्या मुळाशी ज्या पद्धतीने गेलो आहोत ते पाहता मला खात्री आहे की आता जेव्हा कधी कुणी एखादी कादंबरी वाचेल किंवा चित्रपटही पाहेल, तेव्हा त्यामागील ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ त्यांना सहज ओळखता येतील. नक्कीच. ते केवळ एक गोष्ट म्हणून त्याकडे पाहणार नाहीत, तर समाज असा का वागला आणि माणसाची विचारसरणी कशी बदलली हे त्यांना अचूक समजेल. पण आजची ही चर्चा संपवताना मला एक विचार मनात वारंवार येत आहे, जो मला एक प्रश्न म्हणून समोर ठेवायचा आहे. बरं, कोणता प्रश्न? आपण पाहिलं की जेव्हा औद्योगिक क्रांती आणि डाबींचे शोध लागले, तेव्हा साहित्यात वास्तववाद आणि निसर्गवाद आला. जेव्हा महायुद्धे झाली आणि अणुबॉम्बचा शोध लागला, तेव्हा जुने नियम मोडून पोस्टमॉडर्निझम आला. प्रत्येक मोठ्या तंत्रज्ञानाच्या किंवा विज्ञानाच्या धक्क्याने साहित्याचे आणि विचार करण्याचं एक नवे युग जन्माला घातले. होय, इतिहासाचा तो एक अटळ नियमच आहे. विज्ञानाच्या प्रत्येक मोठ्या प्रगतीने माणसाला साहित्यातून स्वतःला नव्याने शोधायला भाग पाडले आहे. मग विचार करा, आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जगत आहोत. आपण अशा एका उंबरठ्यावर उभे आहोत जिथे मशीन स्वतःहून विचार करू लागले आहेत. त्या कविता लिहित आहेत, कथा तयार करत आहेत. हो, काही सेकंदात. अशा वेळी जिथे माणसाची निर्मिती आणि मशीनची निर्मिती यातील फरक ओळखणे कठीण होत चालले आहे, तिथे आजच्या या दशकाला भविष्यातील इतिहासकार कोणता साहित्यिक काळ म्हणतील? तेव्हा आज आपल्या नकळत कोणता नवा आणि कदाचित थोडासा धडकी भरवणारा साहित्यिक प्रवाह जन्म घेत असेल? या प्रश्नाचं उत्तर काळच देईल. पण तोपर्यंत हा विचार नक्कीच आपल्याला अस्वस्थ पण कुतूहलजनक वाटेवर सोडून जातो. अगदी खरंय. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत वाचत रहा आणि विचार करत रहा.